सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. शेवटी कीर्तन का करावं ते परिपूर्णतेचं आहे, समरसतेचं आहे, म्हणून शेवटी करावं. चला, दुसरा प्रश्न असा होता, काल्याचं कीर्तन दुपारी का करावं? महाराष्ट्रात कुठंच एखाद्या ठिकाणी काला संध्याकाळी, तिकडं सोलापूर अक्कलकोटकडे जर आपण गेलो ना, तिकडं काल्याचे कीर्तन ते पण मी बंद केली आहेत. करायचे नाही म्हटलं, रात्री सकाळी करायची. का? कारण 10 ते 12, 11 ते 2 वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन करता येतं. का? कारण ते दुपारी भगवान कृष्णानं काला दुपारी केलेला आहे. त्याची प्रतिकात्मक बुद्धी आहे. यमुनेच्या काठावर वाळवंटामध्ये तो काला कधी झाला? दुपारी झाला, म्हणून तो आपण दुपारी करतो. चला, 2 प्रश्न तुम्हाला कळाले. आता अतिशय महत्वाचा तिसरा एक प्रश्न आहे. कोणता? ते लावू द्या त्यांना, तुम्ही माझ्याकडे बघा बरं का. अतिशय महत्वाचा तिसरा प्रश्न कोणता? काल्याचं कीर्तन शेवटी करावं का? ते परिपूर्णतेचं आहे. दुपारी करावं का? भगवान कृष्णाने दुपारी काला केला म्हणून. आणि अतिशय महत्वाचा तिसरा प्रश्न, काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र का सांगावं? दत्त नाही, हनुमंत नाही, पांडुरंग नाही, कोणता संत नाही, इथं दुसरं काही चालत नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग आजच्या दिवशी काल्याच्या कीर्तनात कृष्णाचं चरित्र का? तर त्याचं कारण आहे, परिपूर्णतेचं कीर्तन जर काला आहे तर या विश्वातला परिपूर्णतम देव फक्त भगवान कृष्ण आहे बरं का. तुम्ही पुन्हा बघा, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवहि एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारहा. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई सुधा तुझा काना तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाह, काय शब्द आहे बघा. हे आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले यांची चाल आहे बरं का. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. बाई तुला गोड वाटतोय बरं का, तुला गोड वाटतोय, पण समुद्राची शाही केली बघ, मेरू पर्वताची लेखणी केली बघ. ऐका ऐका, पृथ्वीचा कागद सोपं नाही बरं हे. पृथ्वीचा कागद, समुद्राची शाई आणि मेरू पर्वताची लेखणी केली आणि विद्येची माता सरस्वती माता लिहायला बसवली, तरी सुद्धा त्याचं परिपूर्णतम पद सांगता येत नाही. असदगिरी समस्यात कंचदम सिंधू पात्रे स्रोतोरोरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदतवपि गुणानाम ईश पारम न याती. सरस्वती माता बसवली लिहायला, तरी सुद्धा त्याचं परिपूर्णतम. आता काय आहे, वेदांताच्या प्रक्रिया वेळ जाईल त्याच्यात. परिपूर्णतम म्हणजे एकच महाराज हो, जन्माला आल्यानंतर स्वतंत्रताही आहे आणि सामर्थ्य सुद्धा आहे, याला परिपूर्ण म्हणतात. विश्वामध्ये 23 अवतार देवाचे असे आहेत, साधून सांगायचं आणि देवानं करायचं. बोलिले वाल्मिक तैसाची करीन वर्तोनी दाविन नामा म्हणे. सांगायचं साधून आणि करायचं देवानं, हे 23 अवतार आहेत. पण परिपूर्णतम एक अवतार कृष्णाचा, इथं सांगायचं कोणीच नाही, सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे. भगवान कृष्णाच्या गोकुळामध्ये इंद्राची पूजा करण्याचा मान होता. इंद्राची पूजा पूर्वी काही काही गावाला परंपरा असते, त्या परंपरा आपल्याला मोडता येत नाहीत. आमच्या गावाला काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात.
काय करतात योगेश महाराज? बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह राहतो आणि दरवर्षी करतो आम्ही. तर ते काल्याचं कीर्तन माझंच असतं. ते बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत 2-3 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रभर फोकसला आलो. माझंच कालच कीर्तन लोकांनी ठेवलं. मी कीर्तनात म्हटलं एक काम करा, पोरीच्या लग्नाला लाडू करता, गावच्या मुलीच्या लग्नाला बुंदीचे लाडू करता, गुलाबजाम करता आणि देवाच्या सावता महाराजांच्या पुण्यतिथीला अशा भाकरी करता का? लाजा नाही वाटत का तुम्हाला? ते म्हटले महाराज तुमचा काला कॅन्सल, तुम्ही पुढच्या वर्षी काला दुसऱ्याचं घेऊ आम्ही, पण ते आमच्या भाकरी मोडायच्या नाहीत का? ती परंपरा आहे म्हटली आमची. आजोबा पंजोबा कुठून चालत आली आम्हाला माहिती नाही, त्याच्यात बदल होणार नाही. परंपरेमध्ये लोक बदल करत नाहीत. एखादा आडवा आला तर त्याला बाजूला काढतात, हे मला सांगायचं. मग परंपरा होती गोकुळाची इंद्राची पूजा करण्याची. भगवान कृष्ण गोकुळात आले आणि म्हटले कोणता इंद्र उंद्र रे हा? कोणी सांगितलं इंद्र? बंद करा त्याची पूजा. अहो बंद केली. भगवंतानं इंद्राची पूजा बंद केली. परिणाम असा झाला, इंद्राला राग आला. इंद्राकडे खातं पावसाचं आहे. एवढा पाऊस पाडला महाराज, एवढा पाडला, गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. मग तुम्हाला वाटतं देवानं पूजा केली? गोवर्धन उचलला, त्याच्या खाली गोकुळ उभं केलं, पण पूजा नाही केली. याला म्हणतात परिपूर्णतम. सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे, करण्याची ताकद आहे आणि करतो, हा परिपूर्णतम अवतार आहे. चला मग परिपूर्णतम अवतार कृष्णाचा, काला परिपूर्णतम आणि दुपारी करायचा म्हणून आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र गावं. महाराज कळलं आम्हाला, 11:30 काटा गेला. लक्षात आलं आमच्या काल्याच्या कीर्तनात कृष्णाचं चरित्र सांगावं, काल्याच्या कीर्तनात कृष्णाचं चरित्र ऐकावं. लक्षात आलं. पण तुम्हीच आत्ता म्हटले समुद्राची शाईन, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद, एवढं केलं तरी त्याचं सांगता येत नाही. मग त्याचं चरित्र नेमकं कोणतं ऐकायचं, कोणतं सांगायचं? महाराज ते चरित्र आपल्याला सांगतात आपण निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरण. पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, वा गायक वा. पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, पाहती गोवाळी, पाहती गोवाळी,
जोरात वाजा जोरात. वा, संतोष महाराज काय आवाज आहे वा. अभंगाच्या पहिल्या चरणात पाहती गोवडी काय चरित्र आहे म्हटलं देवाचं. सांगतो तुकोबराय म्हटले सांगतो ऐका. खाय त्यांचे उष्टावळी म्हटले गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं. आता ऐका. समाज हा 2 तास कीर्तन ऐकतो, कुणाचंही ऐकत नाही बरं का. पुन्हा ऐका. समाज हा कीर्तन ऐकतो, समाज हा गायन ऐकतो, समाज हा पखवाज ऐकतो, कुणाचंही ऐकत नाही. ज्याला बोलणं जमलंय त्याचं ऐकतो. योगेश महाराज तुम्ही आता सप्ते करता इकडं, तुम्ही बसले ना बा महाराज आम्हाला हा महाराज पाहिजे, आम्हाला हा महाराज पाहिजे. लोक म्हणतात का ज्याला बोलणं जमलंय त्याचं लोक ऐकतात. नाही तर एका एका अभंगावर मरेपर्यंत चिंतन सांगतील असे फार कीर्तनकार आहेत, पण लोक त्यांचं कीर्तन घेत नाही का बोलणं जमलं नाही त्यांना. ज्यांना बोलणं जमलं त्याचं एकाच अभंगावर रोज ऐकतात. पुन्हा एका अभंगावर रोज ऐकतात का बोलणं जमलं. ज्याला बोलणं जमलं त्यानं समाज जिंकला. ज्याला समाजावर कब्जा करायचा ना पोरांनो माझं ध्यानात ठेवा, त्यानं गोड बोलायचं गोड. संभाजीनगर औरंगाबादला एखादी साधी टपरी असते, त्याच्या टपरीवर मरणाची गर्दी असते. एखादं काचाचं दुकान असतं, त्या दुकानावर कोणी जात नाही. अर्थ एकच आहे, बोलणं जमलंय. ज्याला बोलणं जमलंय त्यानं समाज जिंकला. ऐका. ज्याला कपट जमलं त्यानं शत्रू जिंकला. तुम्हाला शत्रू जिंकायचा कपटेनं शत्रू, शत्रू कपटानं जिंकला जातो, समाज बोलल्यानं जिंकला जातो. ऐका. मित्र हा सत्यानं टिकला जातो. मैत्रीमध्ये खोट चालत नाही, मैत्रीला खरं सांगावं लागतं. मैत्रीमध्ये ज्या दिवशी खोटेपणा येतो त्या दिवशी मैत्री संपून जाते. मैत्री कशानं टिकते म्हटले सत्यानं, समाज कशानं म्हटले बोलल्यानं, हो शत्रू कशानं म्हटले कपटानं. ऐका. आमच्या देवाला असलं काही लागत नाही. हे जे मंदिरं आहेत, हे जो धर्म आहे, हे जे संप्रदाय आहे, या देवाला विठुरायाला हनुमंतरायाला याच्यातलं काही लागत नाही. मग गिरीधर लाल तो भाव का भुका, तो तुमचं दुसरं काही पाहत नाही. जय हो हा गायक. थोर प्रेमाचा भुकेला हसी दुष्काळ देवा कारणी भाव तस्मात द्यावे नलगे फारसी वित्त झाली कचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची राम. तो फक्त तुमचा भाव पाहतो, तुम्ही किती शुद्ध आहात, तुमची क्वालिटी किती सुंदर आहे, तुमचा भाव किती, तुम्ही दिसायला किती सुंदर आहे हे नाही, तुमच्या अंतकरणातला भाव किती छान आहे हे भगवान पाहत असतो. म्हणून ऐका. पाहती गोवळी खाय त्यांची उष्टावळी. कारण काय? शुद्ध भाव लागतो. शबरीच्या कुटियामध्ये शबरी अयोध्येला जात नाही, अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीमध्ये तिची बोरं खायला येतो. भाव शुद्ध आहे महाराज. सुदाम्याचे पोहे भगवान
कोरडे खातो कोरडे. कांदा पोहे नाही महाराज घरी आला आणि त्याला नाश्त्याला कांदा पोहे केलेत. अहो कोरडे पोहे, कुणाचे लांब, कुणाचे जाड, कुणाचे पातळ, असे कोरडे पोहे भगवान खातो. पण त्याच्यातला शुद्ध भाव, गाव सोनी याचा दिला गा, त्याला सोन्याचा गाव देतो. शुद्ध भाव लागतो. गोपाळांच्या जीवनात असा शुद्ध भाव आहे. ते पेंद्याच्या घरी एकदा कढी केली होती. कढी तुमच्याकडे कढी करतात तिकडं? हा, कढी माता मावल्या, कढी फार सुंदर असते, टेस्टेड असते, थोडीशी आंबट असते, थोडीशी कुठं कुठं गोड करतात कढी. पण अशी आपल्याकडे मराठवाड्यात आंबट कढी असते. आपल्याकडे पूर्वी काय असायचं, काल्याच्या कीर्तनाला शिरा भात लापसी, म्हणजे लापसी भात आणि कढी, शिरा भात कढी असं म्हणायचे बरं का. शिरा भात कढी म्हणजे ते आता लापसी आता राहिलं नाही, ते काळ बदलला. पूर्वी असं असायचं काल्याला कढी, फार सुंदर ती कढी महाराज. त्याला आमसूल टाकलेलं, त्याला ताक टाकलेलं, त्याला दह्याची कढी, ताकाची कढी, आमसुलाची कढी, जी मस्त जिभेला अशी मस्त असं तोंडाला पाणी सुटण्यासारखी अशी कढी केली होती घरामध्ये पेंद्याच्या. माझ्याकडे बघा, आणि त्याचा सुंदर वास आला. आणि त्या पेंद्याला वाटलं बापरे, आज आईनं आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलं बनवलं वाटतं. काय बनवलं ग आई? अरे पेंद्या म्हटले प्यायला कढी बनवली. कढी देख बरं आई. त्या आईनं काय केलं, एका ग्लासामध्ये पेंद्याला प्यायला दिली. ऐका बरं का. खाय त्यांची उष्टावळी आणि पाहती गोवळी. पहिलं चरण कळल, एक वर्षभर उदाहरण डोक्यातून जाणार नाही. ऐका, ती ग्लासभर कढी पेंद्याला आईनं दिली. त्यानं ती तोंडाला लावली ओंकार महाराज, आणि त्याच्या जिभेला ती कढी लागली, चव लागली. आणि चव लागल्याबरोबर ओंकार महाराज त्याच्या मनामध्ये पहिला असा भाव तयार झाला, काय सुंदर कढी झाली राव म्हणला, काय टेस्टेड कढी झाली, एवढी छान, एवढी मस्त कढी तयार झाली, एवढी क्लास कढी तयार झाली. पण ही कढी माझ्या कृष्णाला द्यायला पाहिजे. ही कढी माझ्या सख्याला किती आवडल, माझ्या परमात्म्याला किती आवडल, माझ्या देवाला किती आवडल. मला जर एवढी चांगली लागते तर माझ्या देवाला ही कढी दिली पाहिजे. इतका त्याचा शुद्ध भाव. पण त्याला माहिती होतं, आईला जर कढी मागितली बुवा आपल्या, तर आपल्या आईच्या आणि कृष्णाचा 36चा आकडा आहे. आपली आई काही देणार नाही. आपल्या आईला मी त्याच्याबरोबर गेलेलं आवडत नाही. आपल्या आईला कृष्ण म्हटलं की तिची तिडीक उभी राहते. नको नको म्हटला. आईला मागायला गेलं तर आई मलाच मारेल, मलाच प्यायला द्यायची नाही. काय करावं? कृष्णाला तर न्यायची, मित्राला तर न्यायची. कढी तर भारी झाली, आई तर देणार नाही. मग त्यानं ऐका, तो म्हटलं आई मला एक तांब्याभर कढी दे ना. आई म्हटली काय तांब्याभर पाहिजे तुला? म्हटले कशाला? कृष्णाला न्यायची काय? नाही ग. मित्राला न्यायची काय? नाही ग. सख्याला न्यायची नाही ग. म्हटलं मग कशाला पाहिजे? मला प्यायला पाहिजे. त्याला चांगलं माहित होतं आई अशी देणार नाही. आईनं एक तांब्याभर कढी दिली ओंकार महाराज, आणि त्यानं ती कढी घेतली. त्याला माहित होतं तांब्यात, जगात, ग्लासात ही आपल्याला बाहेर नेऊ देणार नाही. मग योगेश महाराज त्यानं काय केलं, पेंद्यानं कढी प्यायला सुरुवात केली. निधं लॉक टाकला, इथं लॉक टाकला. इथून जे कढी भरायला लागला, आता मला बोलायचं, तुम्ही समजून घ्या. तोंडात कढी भरली, तांब्यात दिला फेकून, सनाट घरातून पळाला. आता ज्या माणसाला लवकर जायचं असतं का, त्याला लय अडचणी असतात महाराज. ट्रॅक्टर तरी आडवा येणार, बाजूला सरकणार नाही. तुम्ही बघा महाराज, एखाद्याला असं सुरुवात करायला जायचं असलं का, ते लवकर मोटरसायकल त्याला कोणतरी आडवच येईल, कोणतरी त्याला बोललंच, असं काही काहीतरी होतच राहत. ते आडी अडचणी त्याला लय. कुणी आडवायचं? पेंद्या गालफुगी आली काय? ए पेंद्या, अरे गालाला काय झालं? आजारी एक काय? प्रत्येक जण त्याला काय बोलता येत नसायचं. तोंडात कडी, इथं लॉक टाकलेला, पळतोय पळतोय पळतोय, धावतोय कसा बसा. आपले 12:15 वाजल्यामुळे नंदबाबाच्या वाड्यावर गेला. नंदबाबाच्या वाड्यावर नंदबाबाने अडवलं, त्यांना कसं तरी उत्तर दिलं. पुढं यशोदामाईने अडवलं, तिला हाताने खुणवलं. आणि वाड्यात आता आतमध्ये पाठ मोरा म्हणजे पाठीला हात लावून कृष्ण परमात्मा उभा होता. भगवंताच्या खांद्याला हात लावला. देवानं पाहिलं त्याच्याकडे, तोंड भरलेलं. काय काही नाही म्हटलं. त्याला बोलताच येत नव्हतं. त्यांना असं हातानं इशारा केला, आ करा, आ करा, आ. माझ्या कृष्ण परमात्म्यानं आ केला. माझ्याकडे बघा. पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची खाय त्यांची पायाती गवळणी पाहती 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 गवळणी
त्यांची उष्ट काय भाव आहे महाराज. पाहती गोवळी, आश्चर्य आहे का नाही. दिसायला काय सुंदर नाही तो पेंद्या, पण आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची उष्टावळी. एवढं प्रेम करावं लागतं हो. एवढा शुद्ध भाव ठेवावा लागतो, तेव्हा कुठंतरी भगवान येत असतो. सांगा गे कुणी सांगा माझा कृष्ण देखिला का कुणी सांगा. अहो क्षणभर दिसला नाही, नजरेच्या आड गेला तरी ते सहन होत नाही. माथा शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसा जाण, त्याला म्हणती श्री भगवान. अगं आत्ता तर दिसत होता, त्याच्या माथ्याला पिंपळाचं पान होतं बघ. आत्ता तर त्यानं तो वस्त्र परिधान केले, आत्ता तर दिसला नाही. दुःख व्हायचं. काय प्रेम केलं असेल महाराज. तुम्हाला एक प्रेम सांगतो, गोपाळ आणि गवळणी या दोघांसारखं प्रेम देवावर कुणी करू शकत नाही. ऐका ऐका, किती शुद्ध भाव आहे त्यांचा, किती शुद्ध भाव, कुणीच करू शकत नाही. ऐका ऐका. अक्रूराने रथ सजविला रे, देव रथामध्ये बैसला, सोडोनी गोपीला, देव मथुरेला चालला. भागवतामध्ये ज्यावेळेला भगवान कृष्णाला गोकुळातून मथुरेत आणण्यासाठी अक्रूराची नियुक्ती केली जाते. एकच नाव तेव्हा दिसतं तुम्हाला, अक्रूर. त्याच्यानंतर माझंच. नंतर तुम्हाला हे नाव कुठं सापडायचं नाही. माझं नाव अक्रूर आहे. ते मथुरेतून भगवान कृष्णाला गोकुळातून मथुरेत आणण्याचं काम अक्रूराने केलं होतं. पादसेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप. भगवंताच्या पादसेवन म्हणजे पायाची सेवा करणारा भक्त होता. आणि त्याची नियुक्ती केली. त्यानं रथाचा शृंगार केला. माझ्या रथात देव बसणार, माझ्या रथामध्ये विश्वाचा मालक बसणार, माझ्या रथामध्ये मला गोकुळातून देवाला मथुरेला आणायचंय. म्हणून त्या रथाचा शृंगार केला, पुष्पहारांच्या माळा लावल्या आणि अक्रूर तो रथ घेऊन मथुरेकडे आला. एवढी 2 मिनिटाची कथा ऐका. शुद्ध प्रेम कळेल, शुद्ध भाव कळेल. रथ धावत धावत निघाला आणि तो रथ गोकुळामध्ये ज्यावेळेला आला तर गावातल्या गोपाळांनी, गावातल्या गवळणींनी रथ पाहिला. आत्तापर्यंत एवढा सुंदर रथ, एवढा सजवलेला रथ आपल्या गावात कधी आला नाही. नवीनच रथ आहे, नवीनच सारथी आहे, नवीनच सजवलेला आहे. आपल्या कृष्णाला तर न्यायला आला नाही, आपल्या सख्याला तर न्यायला आला नाही, आपल्या देवाला तर न्यायला आला नाही. किती प्रेम आहे, किती शुद्ध भाव आहे. ऐका, क्षणाक्षणाला, मिनिटा मिनिटाला, श्वासाश्वासाला फक्त कृष्णाचं ध्यान आहे. आमच्या देवाला तर न्यायला आला नाही. आमच्या ताटात जेवणारा कृष्ण तो तर जाणार नाही. का आलाय रथ? गावातल्या गवळणी, गावातले गोपाळ त्या रथाच्या मागे माग चालतायत. तो रथ नंदबाबाच्या वाड्यावरती थांबला. रथातून अक्रूरानं उडी मारली. अक्रूर चालत चालत नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेला आणि अक्रूराची नंदबाबाची 2 तासाची चर्चा झाली. आता मात्र तोपर्यंत जसा आज चांभारवाडी एवढ्या पावसामध्ये सुद्धा एका मंडपात येऊन बसली ना, तसा सगळा गोकुळ त्या रथाच्या समोर उभा होता. काय झालंय, कशामुळं रथ आलाय विचार करत होता. आणि तेवढ्यामध्ये 2 तासाच्या चर्चेनंतर यशोदा मैया बाहेर आली आणि गावातल्या गवळणीनं यशोदा मैयाला प्रश्न विचारला. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कार्थ शृंगारीला, सांगे वो मजला. मा, हा रथ आपल्या दारात का आलाय? मा, याच्या अगोदर हा रथ पाहिला नाही ग, याच्या अगोदर कधी दिसला नाही ग, सांग ना ग मा. ये यशोदा मा, हा रथ का आलाय? बोले नंदाची पटराणी, सद्गदित होऊनी, मथुरेशी चक्रपाणी, जातो गे साजन. अग, ज्याच्या ताटातलं खाल्लंय, ज्याला आपल्या तोंडातली कढी प्यायला दिली, तो कृष्ण कन्हैया आपल्याला कायमचा सोडून मथुरेला जाणार आहे. कायमचा सोडून जाणारा हा शब्द गवळणीच्या आणि गोपाळांच्या कानावर पडला. विव्हळ झाले मन, विव्हळ झाले मन, विव्हळ झाले मन,
विव्हळ झाले मन, विव्हळ झाले मन, विव्हळ झाले मन, विव्हळ झाले मन, विव्हळ झाले मन, विव्हळ झाले, विव्हळ झाले मन, वचन ऐकोनी या नंदाची अंगणी मिळाल्या गवळणी. रथ कायमचा जाणार, कृष्ण कायमचा जाणार, आमचा देव कायमचा जाणार, आमचा सांगाती जाणार. एखाद्या हृदयाला बाण लागावा, एखाद्या अंतकरणाला बाण लागावा, एखाद्या सैनिकाच्या छातीमध्ये गोळी जावी, तसं क्षणभर दुःख झालं. गवळणी आता जमिनीला पडायला लागल्या, गोपाळ आता रथाच्या समोर आडवे पडायला लागले. नको नेऊ नको भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान. वृंदावनीच्या सकळ जनासी देवडे जीवदान अक्रूरा नको नेऊ भगवान माय बाप ही हंबरडा फोडिती माय बाप गावातले गोपाळ गावातल्या गवळणी भूमी पडल्या ब्रजबाळी कोण त्या सांभाळी नयनीच्या उदकाने भिजली धरणी रडायला लागल्या रथाच्या समोर आडव्या पडायला लागल्या अक्रूरा चांडाळा अरे न्यायचंच असेल तुला देवाला तर आमच्या अंगावरून रथ घाल आमचा प्राणच घेऊन टाक रे अक्रूरा मला जिवंतच ठेवू नको कोण प्रेम करतो हो एवढं कोणी नाही करत अरे बाप कोरोनाच्या काळामध्ये हॉस्पिटलला होता तर पोरगा सुद्धा बापाला डबा देऊन देत नव्हता कोण प्रेम करतय बाप ऍडमिट होता संभाजीनगरला योगेश महाराज तर पोरगा मेडिकल मध्ये डबा ठेवायचा हो आणि मेडिकल वाला डबा नेऊन द्यायचा आणि मग बाप विचार करायचा ज्या अर्थी पोरगाच मला डबा देऊ शकत नाही त्या महाराज बाप कोरोनानं नाही मेला यानं मेला महाराज तुम्हाला खोटं वाटेल माझं योगेश महाराज माझ्या जीवनात मी फार माणसं कमवली आता तुम्ही माझ्या जीवाची जीवलं किती मंडळी सगळी
फार माणसं कमवली. एक डॉक्टर आहेत माझे मित्र, त्यांना कोरोना झाला महाराज. आणि माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला त्यांनी माझं संपूर्ण हात त्यांनी टाकलेला आहे. मला हात टाकलेला, 1 रुपया नाही घेतला. महाराज तुम्ही वारकरी आहेत म्हटले, तुम्ही कीर्तनकार आहेत, तुमची एवढी वाणी गोड आहे, तुमचा एवढा आवाज गोड आहे, तुमचे पैसे घ्यायचे का म्हटले. आणि त्यांना कोरोना झाला आणि मी त्यांना भेटायला गेलो. महाराज बायको पोरं त्यांना कोणीच भेटायला नाही गेलं, मी गेलो भेटायला. मी गेल्यानंतर मी दरवाजा वाजवला त्यांचा. ते म्हटले नका नका आतमध्ये नका येऊ. म्हटलं मला यायचं, मला कोरोना होऊ द्या, मला काय व्हायचं तर होऊ द्या, मला यायचं म्हटलं तुम्हाला भेटायला. ते म्हटलं मग तिथं बसा, मी इथं बसतो. म्हटलं ते पण सांगू नका, मला तुमच्याजवळ बसायचं. मी त्यांच्याजवळ बसलो. 25 काय 27 काय स्कोअर होता त्यांचा बरं का. कुणी म्हणायचं आता त्यांचं काही खरं नाही. मी त्यांच्याजवळ बसलो योगेश महाराज. 10 मिनटं त्यांना बोललो. म्हटलं असं काही नसतं, तुम्ही असं घाबरता कशा. महाराज तो आज माणूस जिवंत आहे, फ्रेश आहे, ओके आहे, काही झालं नाही त्यांना. त्यांनी एक पत्रक लिहिलं त्यानंतर आणि मला पेपरला लिहून मला पण पाठवलं. बाबा माझी बायको सुद्धा मला भेटायला आली नाही, माझे पोरं सुद्धा मला भेटायला आले नाही, पण तुम्ही मात्र माझ्याकडे भेटायला आले, हिंमत केली. मला माझा अभिमान नाही सांगायचं याच्यातला. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.